चार श्रमसंहिता विरोधात CITUच्या वतीने निदर्शने करत पाळण्यात आला काळा दिवस। कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे 44 कायदे रद्द करत आजपासून 4 श्रमसंहिता लागू करण्यात आली आहे। या संदर्भात CITU संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर या 4 संहिता कायद्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। 4 श्रमसंहिता कायदे रद्द करण्यात यावे यासह इतर मागण्या मान्य करण्यात याव्या यासाठी निदर्शने करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस व CITU संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अंगणवाडी सेविका शारदा इंगळे आज 1 एप्रिल 2026 पासून ज्या 4 श्रमसंहिता लागू करण्यात आलेल्या आहे, त्या श्रमसंहिता म्हणजे कामगारांवर एक प्रकारे त्यांनी बंधनच टाकलेली आहे। त्या श्रमसंहितामध्ये बंधन आहेत कामगारांवर आणि आतापर्यंत आमच्यावर जो अन्याय अत्याचार होत आले त्यावर त्यांनी फुल स्टॉपच केलेला आहे। त्या संदर्भात आम्ही आजचा दिवस हा निषेध दिवस म्हणून साजरा करत आहोत, काळा दिवस म्हणून साजरा करत आहोत। यावर हे जे 4 श्रमसंहिता आहे ह्या त्यांनी लवकरात लवकर रद्द कराव्यात आणि तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जी ग्रॅज्युटी त्यांनी लागू करण्याचा निर्णय दिला होता, जाहीर केला होता, ते सुद्धा त्यांनी अजून अंमलात आणलेले नाही। ते सुद्धा त्यांनी लवकरात लवकर अंमलात आणावं। तसेच आणि केंद्र सरकारने जे आमचं मानधन वाढ केलेली होती ती सुद्धा अजून अंमलात आणलेली नाही, ती सुद्धा त्यांनी लवकरात लवकर अंमलात आणावी। ह्या आमच्या एवढ्या मागण्या होत्या आणि श्रमसंहिता रद्द करण्यात याव्या म्हणून आजचा दिवस आम्ही काळा दिवस म्हणून पाळत आहे आणि निषेध व्यक्त करत आहे। आम्ही अल्पशा मानधनावर काम करतो सर। 3000 रुपये मानधन होता आम्हाला। आता कुठे सरकारनं 3000 रुपये वाढवून दिले, म्हणजे एकूण 6000 रुपये झालेले। परंतु या जर 4 श्रमसंहिता त्यांनी लागू केल्या तर आम्ही सगळ्याच गोष्टीपासून वंचित राहणार आहे। म्हणजे आमच्या मुलाबाळांचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न आहे आणि काही महिलांना आता 20 ते 25, 30, 35 वर्ष झालेत। जशा अंगणवाडी सेविका झाल्या, आमच्या अर्धवेळ परिचर झाल्या यांचं, तर जर ही श्रमसंहिता लागू झाली तर आमचं पूर्णपणे पोटीत बसणार आहे आणि एक प्रकारचा आमच्यावर अन्याय होणार आहे। तर हा अन्याय झाला नाही पाहिजे हेच आम्हाला सरकारला सांगायचंय आणि त्या माध्यमातून आज आम्ही इथं 1 एप्रिल रोजी काळा निषेध व्यक्त केला आहे। 40 जे कामगार कायदे आजपर्यंत गेल्या 100 वर्षांमध्ये कामगारांनी लढून मिळवलेले होते आणि ते सगळे कामगारांच्या हिताचे, कामगारांच्या कर्मचाऱ्यांच्या हिताचे होते। ते सर्व कायदे या मोदी सरकारनं आता रद्द केलेले आहेत आणि त्याऐवजी 4 श्रमसंहिता आणण्याचा घाट घातलेला आहे। या 4 श्रमसंहिता अंमलात आणू नये यासाठी संघटनेने वेळोवेळी आंदोलन केले। नुकताच 12 तारखेला एक देशव्यापी संप सुद्धा त्या संदर्भात झाला। कामगार संघटनेच्या कुठल्याही प्रतिनिधीसोबत, कुठल्याही संघटनेसोबत चर्चा न करता आपल्या बहुमताच्या जोरावर हे सरकार तुगलकी निर्णय घेत आहे आणि हे तुगलकी निर्णय या देशाच्या कोट्यवधी जनतेच्या विरोधातले आहेत, कामगारांच्या विरोधातले आहे आणि म्हणून ते तातडीने रद्द झाले पाहिजेत। आणि म्हणून आज आम्ही हा 1 एप्रिल पासून जो काही सरकारनं अंमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा 1 एप्रिल दिवस हा कामगारांच्या आयुष्यातला फार मोठा काळा दिवस आहे आणि त्याचं एक प्रतीक म्हणून आज आम्ही या ठिकाणी निदर्शन करत आहोत आणि त्याचं निवेदन आम्ही आज कलेक्टर साहेबांना या ठिकाणी दिलेलं आहे।